सार्वजनिक एकता मंच या संघटनेच्या माध्यमातून मालेगाव शहरात आम्ही 2018 पासून मागणी करत आहोत का कॅम्प भागात जे गणेश कुंड आहे त्या गणेश कुंडात गणेश मूर्त्या बसत नाही, विटंबना होते. ज्या दिवशी गणेश विसर्जन असतं रात्री 2 वाजता मालेगाव महानगरपालिका त्या कुंडातल्या मूर्त्या काढते आणि त्या मूर्त्या दुसरीकडे शिफ्ट करून मग तिथं विसर्जन होत असतं. असं 6 वर्षापासून मालेगाव महानगरपालिकेचं चालू आहे. आम्ही वारंवार मालेगाव महानगरपालिकेला पत्रव्यवहार करून मालेगाव महानगरपालिका आमच्या मागणीकडे लक्ष देत नाही. आयुक्त साहेब हे फक्त ठेकेदारांमध्ये मग्न आहे. म्हणून या आमची मागणी आहे का मालेगाव महानगरपालिकेने कॅम्प भागात नवीन गणेश कुंड बनवून सर्व गणेश भक्तांना त्या गणेश कुंडाच्या माध्यमातून एक म्हणजे विटंबना थांबेल. आणि हीच आमची 6 वर्षापासून मालेगाव महापालिकेकडे मागणी असताना सुद्धा मालेगाव महापालिका आमची मागणी पूर्ण करत नाही. ह्या बजेटमध्ये घेऊ, त्या बजेटमध्ये घेऊ, आता हे किती बजेट करणार? हे आतापर्यंत आम्हाला फक्त बोलूनच यांनी अर्ध केलेले. हे फक्त जे जाड्या कातडीचे असे मालेगाव महानगरपालिकेचे अधिकारी आहे, त्यांना गणपती बाप्पा विषय सुद्धा समजत नाही. अक्षरशः काही गोष्टी विटंबना आपलं शहर कोणत्या पद्धतीचं आहे हे मालेगाव महापालिकेला आजचा दिवस का निघडला? आजचा दिवस मालेगाव महापालिका आयुक्तांना बी कळायला पाहिजे का मालेगावात गणेश भक्त आहे आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आम्हाला आंदोलनाला बसावं लागतं. हे प्रशासनाला बी राज्य सरकारला बी कळायला पाहिजे का इथला आयुक्त काय आहे. हेलो मालेगांव, ये है आपकी आवाज.